11वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितके विभूती तितकी रूपे तुझी देवा. तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्यामाया प्रकृतीला, ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस. जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत. नामामुळे तुझं प्रत भिन्नत्व येना कधीही. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलिती वेदांती, रामानुजाचा सीतापती, वैष्णवाचा विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझं कारण, परी तू अभिन्नपणे सर्वा ठाईचा गवस असे. तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, श्रीपात टाकी साचार, महाकाल तूच घे. नागनाथ वैजनाथ, कृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात तो गोदावरीच्या तटाकी. तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन, रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन. माझ्या त्रितापाचे हरण शीघ्र करी दीनबंधू. देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का पडला प्रश्न. तुम्हासी गिरिजापते, बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आली दुसरी वर्षी. त्या बाळापुरासी दास नवमी कारणे. सुकलाल बाळकृष्ण, या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दोन, त्याची सरी न ये कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडूकार. उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथे साचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून. एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तिने लोक इतर भ्याले, म्हणते आता हा पिसाळेल. उपाय अवघे व्यावहारिक, भास्करासे केले देख. कोणी म्हणते निसंशक, डॉक्टरा धाडा बोलावणे. भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी. माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन, त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे. ते सांगतील ते ऐकावे, आपला हेका करू नका. गजाननाच्या समोर आणीला पाटील भास्कर. बाळाभाऊने समाचार अवघा समर्थाचा श्रुत केला. तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणाचे चुकेना. सुकलालाच्या गायी ठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्करी लवलाही शेगावी दवडीला. ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाणं, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना. हिचे प्यावया दूध जनायचा भास्कर मतलबी. दूध पिता वाटले गोड, आता काय रे चालले जड. नको ठेवच पडदा आड, वाचू का मी सांग तुला. हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्यमुळेच सरले. आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका. जरी इच्छा असेल मनी वाचण्याशी तुझं लागूने, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन. परी ती होईल उसनवारी, जन्ममृत्यूची बाळा खरी. या अशाश्वत्वाच्या बाजारी देणे घेणे चालते. बोल आता झडकर, काय तुझा विचार. ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजान सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे. लेकुराजे अवघे हित माता एक ती जाणत. ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले, मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू. तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळते तुला. ऐसे ऐकिता भाषण संतोषले गजानन, खऱ्याप्रती समाधान खरे बोलता होत असे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्करासे वाचवा सदया, या कुत्र्यापासून या. तो आपला भक्त असे. महाराज म्हणते त्या कारण हेच तुझे अज्ञान. अरे वेड्या, जन्म मरण हीच मुळे भ्रांती असे. जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणवया लागून परमार्थाचा उपाय जाणे. शास्त्रकार्य कथन केला, त्याचा उपयोग करावा. मोह समूळ सोडावा. प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियमान, हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे. जन्म हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे फेरे जन्ममृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य. तो अवघ्यापासून झाला मुक्त, मोक्षास जाया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा आडू नका. काय भास्करासारखा भक्तराना जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारे, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला डाव येते साधिला. तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपुला उगवावया. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले. या भास्करा कारण भले, अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करतो, 2 महिने वाचवितो. याला ना पिसाळू देतो श्वान विषापासून. तेन मी केले जरी हा जन्मास येईन पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. असे ज्ञान केले ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळाभाऊ आनंदले त्या
आणि त्या बोधा ते ऐकून, भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण, चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वानो तुझे. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुरोत्तरी, महाराजांच्या भक्त राणा, बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्तभूत, माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा. भास्कर म्हणे, महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा, या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळ स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढीलांसाठी पाही, ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पहा आनंदीस ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडावर, पवित्र केले देहू नगर, त्या तुकोबा रायाने, त्याचे स्मारके त्या ठाया ठेविले भव्य करून या, तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत, परी त्याच्या मनात ऐसे अनेकदा, हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती, हो म्हणण्याची यांची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकांचे मिळविले एका ठाई मठात भले महाराजांचे अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. श्रीपतराव बावीकर, ताराचंद साहुकार आणि मंडळी होती इतर, नावे कोठवर सांगावी. मिळवून या त्या लोकांना भास्करे पदर पसरेला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थाचे स्मारक खास, भव्य भावे वराडास या शेगावा माझा रे. तुम्ही हे करतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना, होऊन सुखे करीन गमना मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या होई ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या मनी. ऐसेच स्मारक करण्याची शपथ वहा समर्थाची, ही विनंती अखेरीची माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिराविले या योगे ते चित्त भले, रुक मनाची संपले. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराचे वाढत होते, जेसे लेकरू आनंद ते पुढील सणाच्या आशेने. मागवद्य त्रयोदशीस महाराज बदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भवांतक भवानीवर, जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार. नको करूस आता उशीर, जाऊ गंगा स्नानाला. भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीची. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येधवा. भास्कर म्हणे, गुरुनाथा आता औषधी कशा करता, तुमची आहे अगाध सत्ता औषधाहुनी आगळी. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेचा आता की. म्हणून वाटे माझं प्रति शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रति तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण, तेथेच मी करी स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐसे ऐकता त्याची वाणी समर्थ बदले हसूनी, हे जरी खरे जाणे तरी तीर्थमहिमा मानावा. चाल नको करू उशीर, पाहू तू त्र्यंबकेश्वर, बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली शेगावाहून भली, शिवरात्रीसे इथे झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. कुशावृत्ती केली, स्नान घेतले, हराचे दर्शन, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदली माय निलांबिका देवी, गहनीनाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळदास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासाचा आनंद झाला, बोलले जवळच्या मंडळीला, हा आज माझा बंधू आला वराडातून गजानन, जा घ्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करून. माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यासे द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात, देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयंती मानू नका. शिष्याने देसेच गेले, दर्शन घ्याय अवघे आले. कंठा माझी घातली दिलेल्या पुष्पहाराला, नारळ आणि खडी साखर ठेविली स्वामी समोर. ती पाहून गुरुवर ऐसे बोलेले भास्कराला, हा प्रसाद अवघ्याच वाटे, परीन होऊ देई दाटे. माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत, माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशकात, लोक दर्शना जमले बहुत. बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता झाल्या, त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगेच ग्रंथा. म्हणून देतो संक्षेप, आता त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास. तो आडगावी नेण्यास झामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थ दिली उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा. आता तू जावे परत उगान पडे आग्रहात. झामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थाचा. तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या आडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला
रामनवमीचं शेगावी उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे. अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला पुपाट्यात. छातीवर बैसून भास्करा केले ताडण. लोक पाहते दुरून परी जवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता. तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्कर असे सोडा आता. बेजार झाला उन्हाने. तई म्हणाला भास्कर बाळाभाऊ न जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर काय करेल ते करू दे. लोकांची वाटती चापड्या दिल्या मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्कराचे महाराज आले विराडाचे. त्या अडगाव ग्रामास्थे उतरलेल्या ठिकाणास. बाळाभाऊ बोलले अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले. पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडणाचे रानात ते का हे तुझं प्रत आले असेल कडून. तुझला या भास्करांनी माराविले होते छत्रीने. शेगावी माझ्या करांनी ते आहे का ध्यानात. ते क्रियामान नासावया त्यास मारिले ये ठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार. काय घडला प्रकार तो आता परियेसा. उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमी दिवस आला. 1 प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्करासे. भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्त अवघे स्थिर करी चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळ खरी आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून. भास्करी घातले पद्मासन नासाग्रे दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतर्मुख होऊन या. भक्ता भास्करा पूजिती माळा बुक्का वाहते. ते कौतुक पाहते समर्थ दूर बैसून. भजन झाले 1 प्रहर माध्यानीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरली ज्याला तो पाहुणा हरीचा. लोक पुसती महाराजास कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती. ज्याच्या सनिध्या आहे सती तेथे ठेवा भास्कराला. ऐसी आज्ञा होता क्षणी. विमान बांधिले लोकांनी केळीचे खांब लावणे चहूबाजूस विभूत हो. आता ठेविले कलेवर पुढे भजनाचा होय गजर. मिरविता आणला भास्कर द्वारकेश्वराची या पाशी. सांगविधी समाधीचा ते ठाई झाला सचा. लोक म्हणते महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सनिध्य जाणं होऊ लागले. अन्नदान गोर गरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सनिध्य साचे. अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची. झाडे चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसी वृक्ष होती इतर. शिवाय काही फुल झाडे. अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारित. तेथे समाधी दिलेली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे. चिंच वृक्षाच्या सावलीत जेवया बसे पंगत. तई कावडे अतुनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसी करती द्रोण पात्रीची उचलून नेती मनोसर्ग तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले. कावड्याचा हाकू लागले. भिल्लांनी ती तयार केले तीर कमटे त्या मारावया. तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून नका मारू. त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचारा. या पितृ लोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत. सपिंडित होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी. काक जेव्हा स्पर्शेल त्याचे तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करानं उरले साचे म्हणून. या कावळ्याचे पित्त गेले खवडून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला सचा. तो पाहुणा वैकुंठाचा झाला आहे धवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्याचे नुरले साचे म्हणून. पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐसी गती त्याच्यासाठी पिंड देते. कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले. त्यांनी हे जाणितले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझी ऐका गोष्ट आता सांगतो तुझी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण. नातरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण. मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले. ते भाविकासी अवघे पटले. परी कुस्तीत जे का बसले
होते त्या मंडळीत. ते एकमेकाला लागून म्हणते झाले हसून, ही गजानने केली वाणी असताना की निरर्थक. पक्षी कुठे व का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित. उद्या मुद्दाम येऊन हे वेडे काही बोलती, भाविका नांदी लावती, आपले स्तोम माजविती. संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे. उसनेनं कधी आणावे अवसान ते अंगात, दुसरे दिवशी ते कुस्तीत. मुद्दाम पहाया आले तेथ, तो एकही ना दृष्टीपत पडला त्यांच्या कावडा. मग मात्र चकित झाले समर्थ, शिष्यरान आले 12 वर्षे तेथ. भले कावडेनं आले श्रुते हो. 14 दिवस झाल्यावर गजानन फिरले माघारे. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह. श्रुते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती एका सावचित्त सांगतो मी एधवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे, सुरुंगाते लावून. विहीर 2 पुरुषावर केली खोल साचार. खडग काळा लागला थोर, गती खुंटली पहारेची. म्हणून भोके करून आता दारू ठासून, सुरुंगाचे सहाय्य करून काम खोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूस भोके 4 केली पहारीने तयार. दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगड्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बैसल्या अडकून दोऱ्याची या गाठीवरी. पुंगडी खाली जाईना, दारूस विस्तवला गेला, पाणी दम धरीना. आली जवळी सुरुंगाच्या, तै कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगासा लागल्या वारी, सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगड्या थोड्या सरकीव, आणि तू येई लवकर वरी. पुंगड्या जातील तोवरी बाराची शेजारी, म्हणजे काम होईल. त्या पुंगड्या सरकवण्यासी कोणी न धजी जावयासे. म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. काय करतो बिचारा, दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा. यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरी साची. आज्ञा होता मिस्त्रीची. गणू आत उतरला, एक पुंगडी सरकविली, ती तात्काळ तळा गेली. दारूप्रती जाऊन भेटली, गणू आत सापडला. दुसरीच जो घाली हात पुंगडी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला सत्य. मग काय विचारता, गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून. माझे आता रक्षण तुझ्या विना कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होतसाचा. दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधीत उरला थोडका. तो गणू जवऱ्या भली कपार हाती लागली. त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकाने पेट घेतला सुरुंगाने. उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले अशा रीती. बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना. जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जना उडाला असेल बाहेर. त्यांच्या आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत पडलेले. त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून. गणू बोलला, अहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी. बसलो आहे दडून या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले लोक उगे आनंदले. लोक खाली उतरले. तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारीने. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती. त्या वरती येताच गावात गणू गेला पडत समर्थाच्या मठात. दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसून किती धोंडे उडवलेस. त्यास मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा ना ऐसे साहस करी. पुंगडीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊ न करी. कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडा तर आज निमाले साचार. गणूप्रती पाहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंग चारी पेटता. तुझं मला देऊने हाता कपारीत बैसविले, म्हणून मी वाचलं. तुझे पाय पाहावया आलो ना तरी असतो मेलो. विहिरी माझे गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे. ते साकल्य वर्णण्याचे मसे नाही सामर्थ्य. श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आलो दाव भाविक प्रत. हीची इच्छी दासगणू शुभम भवतु. श्री हरिहरापरनमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 11ोऽध्याय समाप्त.